जगा वर्तमानात बिनधास्त हे ब्रीद उराशी बाळगून बदलत्या युगाबरोबर चालणारी महाराष्ट्राची अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी सी24 तास. वृत्तवाहिनीला 12व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक जय सहकार. सी24 तास या वृत्तवाहिनीला आज 12 वर्षे पूर्ण होत आहेत. खऱ्या अर्थाने त्यांनी ग्रामीण व शहरी भागातील जनतेच्या प्रश्नाला न्याय देण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला आहे. क्षेत्र कोणतं का असना त्यांनी तिथं प्रामाणिकपणे काम केलं. खरं तर आरोग्य असेल, शिक्षण असेल, सहकार असेल, उद्योजक असतील, छोटे मोठे व्यापारी असतील, सामाजिक काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी त्यांनी आणि त्यांच्या प्रतिनिधींनी खूप मोठे प्रयत्न केलेले आहेत. जातीय सलोखा राखण्यासाठी जो तालुक्यात प्रयत्न केला, परिसरात केला, ती एक चांगली गोष्ट आहे. कुठल्या प्रकारची जातीयवाद असेल ते न्याय देण्याची भूमिका त्यांनी ठेवलेली. त्याच्यामुळं आज ही वृत्तवाहिनी जिल्ह्याच्या बाहेरचं कार्यक्षेत्र झालेलं आहे. मी तर असे म्हणून त्यांनी आता मल्टीस्टेटसारखं 2 राज्याचं कार्यक्षेत्र स्वीकारलं पाहिजे. भविष्यकाळ चांगला आहे. लोकांचा कल बदललेला आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, प्लॅटफॉर्मवर लोकांचा जास्त ओघ आहे. विशेषतः तरुण वर्गात हे लोकप्रिय असलेले सी24 तास या संस्थेस वृत्तवाहिनीस त्यांच्या सर्व टीमला मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि त्यांनी खरोखर मनापासून त्यांनी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केलेले आहेत. या निमित्ताने आमच्या सहकार चळवळीतल्या पतसंस्थांच्या राज्यातल्या खूप मोठं त्यांचं योगदान नाकारता येत नाही. त्याचं कारण असं आहे का वेळोवेळी त्यांनी पतसंस्था चळवळीच्या अडचणीत आलेल्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी भूमिका मांडलेली आहे. आमच्या चळवळीतलं कोणी चुकत असेल तरी त्यांनी त्याच्यावर वोट ठेवला आणि ते प्रश्न समाजापुढे नेलेले आहेत. यामागचा हेतू हे का सुरक्षित सहकार चळवळ चालवणं हाच भूमिका त्यांची होती. त्याचप्रमाणे आमचे प्रेरणा पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या आम्हाला सहकार्य करतात. आज आमच्या प्रेरणा अर्थपरिवाराच्या प्रेरणा मल्टीस्टेट असेल, प्रेरणा ग्रामीण असेल, 16 शाखा असून जवळजवळ 250 कोटीचा टप्पा त्यांनी पार केलेला आहे. करीत असताना जवळजवळ 163 कोटीचं आम्ही कर्ज वितरण केलेलं आहे. भविष्यकाळ डोळ्यासमोर आम्ही सगळ्या पतसंस्था चालकांनी एक निर्णय घेतलेला आहे की मॉर्गेज कर्ज देण्याऐवजी आपण जर सोने तारणकडे वळलो तर निश्चितच संस्थेचा पण NPA कमी होतो आणि लोकांच्या आर्थिक अडचणी तातडीनं सुटल्या जातात विनावेळ. म्हणून आम्ही बहुतेक सर्वच पतसंस्थेनी सोने तारण हायलाईट केलेले आहेत. मित्रांनो, या निमित्ताने पतसंस्था चळवळीच्या वतीने आमच्या प्रेरणा अर्थपरच्या वतीने आदरणीय आम्हाला नेहमीच सहकार्य करणारी टीम असेल आणि जाधव असेल किंवा झावरे सर असेल किंवा त्यांची सगळी टीम एवढे आम्हाला सहकारित आहेत. आमची पतसंस्था आदरणीय माजी खासदार प्रसाद तनपुरे साहेब यांच्या एक कुशल मार्गदर्शनाखाली आज गेले 32 वर्षाचा टप्पा आम्ही पार केलेला आहे आणि त्यांचं वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शनाचा म्हणून संस्था आज एक चांगली चालू आहेत. या निमित्ताने सर्वांना 15 ऑगस्टच्या शुभेच्छा देतो. सी24ला 15 ऑगस्टला 12 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने सगळे त्यांच्या टीमचे आणि जाधव साहेब असतील, झावरे सर असतील किंवा त्यांची सर्व टीमला मनापासून शुभेच्छा देतो आणि सी24 अजून त्यांचं कार्यक्षेत्र वाढो एवढी साईचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय सहकार.